फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 1, पाठ 12, छोटी आजार घरगुती उपचार स्वाध्याय। काय करावे बरे? मुंबईच्या एका शाळेत हेलन 4थीत शिकते। एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली। तिची शुद्ध हरपली, पायाला जबरदस्त दुखापत झाली। हेलनला लागलीच इस्पितळात न्यावे। तिच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे तो जास्त न हलवता हलकेच तिला डॉक्टरांच्या ताब्यात द्यावे। त्यानंतर तिच्या घरच्यांना बोलवून घ्यावे। डॉक्टरांचे उपचार सुरू झाल्यावर तिला कितपत आणि कोठे दुखापत झाली आहे हे समजेल। जरा डोके चालवा। अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? अडुळशाच्या पानांचा अर्क सर्दी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी पडतो। सर्दीची लक्षणे कोणती? सर्दीची लक्षणे: डोके दुखते, नाकातून पाणी वाहू लागते, श्वास घ्यायला त्रास होतो, नाक व डोळे लाल होतात। बाम कशासाठी वापरला जातो? डोकेदुखी, अंगदुखी अशा त्रासात थोडा आराम वाटावा यासाठी बाम वापरला जातो। कोष्टक पूर्ण करा। पुढे काही आजारांची नावे दिली आहेत. 1. सर्दी, चिकनगुन्या, हिव, ताप, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, विषमज्वर, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पाय मुरगळणे यापैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत? कोणते लवकर बरे न होणारे आहेत? ठरवा आणि खालील कोष्टक पूर्ण करा। लवकर बरे होणारे आजार, लवकर बरे न होणारे आजार। लवकर बरे होणारे आजार: सर्दी, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पाय मुरगळणे। लवकर बरे न होणारे आजार: चिकनगुन्या, हिव, ताप, विषमज्वर। थोडक्यात उत्तरे लिहा। सकूचा घसा का दुखू लागला? सकूने थंडगार आईस्क्रीम खाल्ले म्हणून सकूचा घसा दुखू लागला। कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली? कावीळ झाल्यामुळे ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली। 3. सर्दीवर घरगुती उपचार कोणता? सर्दी झाली असेल तर छाती शेकतात, झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे कधीही घेऊ नयेत। गाळलेला शब्द भरा। सकूच्या ताईचे डोळे डॅश दिसत होते। सकूच्या ताईचे डोळे पिवळसर दिसत होते। 2. डॅश चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला। साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला। 3. धुतलेली जखम डॅश करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे। धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.